साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज आहे परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणचे जे आमदार आहेत ते तानाजीराव सावंत आहेत, जे की आरोग्यमंत्री देखील आहेत। या मतदारसंघातील काय समस्या आहेत, या मतदारसंघाचा विकास झालाय का आणि शासनाने आणलेल्या एकंदरीत ज्या योजना आहेत त्याचा कितपत लोकांना फायदा होतो, या सर्व गोष्टीवर आपण लोकांशी संवाद साधणार आहोत। माझ्यासोबत या भागातील काही नागरिक आहेत, काही शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, किंवा परंडा असेल, वाशी असेल, एकंदरीत मतदारसंघाचा जर विचार केला तर काय समस्या प्रलंबित आहेत का किंवा काय अडचणी आहेत? खरं तर भूम तालुका जर बघितलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा तालुका आहे। या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। आज तुम्ही जर बघितलं तर 3 लाख लिटरपेक्षा जास्त क्षमता या भूम तालुक्यातल्या म्हणजे दूध आहे शेतकऱ्यांचं। आज तुम्ही वरच्या साईडला जर बघितलं तर एक बाणगा तलाव आहे, त्याचबरोबर सोनगिरी साठवण तलाव आहे। शेतकऱ्यांना आज जर या भागात जर वीज चांगल्या प्रमाणात मिळत नाही, कमी दाबाने त्या ठिकाणी वीज मिळते आणि शेतकऱ्यांची एवढी मोठी अडचण आहे। आता सोयाबीनचा सीझन संपल्यानंतर या ठिकाणी ज्वारीचा सीझन चालू होतो आणि मुख्य पीक कडबा म्हणून हा ज्वारी वापरला जातो। शेतकऱ्यांच्या या समस्या गेली 5 वर्षे प्राध्यापक तानाजी सावंत यांनी कुठल्याही प्रकारे सोडवलेल्या नाहीत। भूम परंडा वाशिम मतदारसंघातील जनतेला आज शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाकडे बघितलं जाते। आज दुधाचं शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही। या प्रश्नी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत सुद्धा तो प्रश्न उचलून धरला, परंतु दुधाच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्याच्या वीज या प्रश्नावर विद्यमान आमदार या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एक शब्द सुद्धा सभागृहात काढला नाही। काय प्रलंबित प्रश्न आहेत नाही, आता मतदारसंघामध्ये जर विचार केला तर पाण्याचा प्रश्न मागील 25-30 वर्षापासून म्हणजे प्रत्येक विधानसभा आली की पाण्याचा प्रश्न होतोय, पण अजून देखील पाणी आलेलं नाही। यापूर्वी देखील पाण्याचा प्रश्नावरच निवडणूक होती आणि ह्यावेळेस देखील तोच प्रश्न आहे, पण पाणी काय प्रत्यक्षात आलं नाही। आता सध्या त्यांच्या माध्यमातून पाणी येईल लवकर असं सांगितलं जाते, बघूया आता कधी पाणी येते ते। मला सांगा, तानाजीराव सावंतांनी एकतर निधी मोठ्या प्रमाणावर आणला असं वारंवार ते सांगत असतात, मग हे निधी कुठल्या कामासाठी आणला, काय नेमकं विषय सगळे? निधी आणण्याची भाषा आणि परखडपणाने बोलणं, खोटं बोलणं, रिटवून बोलणं। ज्यावेळेस ते आमदार झाले त्या गेल्या पंचवार्षिकला मी 1 वर्षामध्ये चिना कोळेगावचं पाणी आणतो म्हणणारा मंत्र्यांनी खोटं जनतेला बोलवलं आणि बार्शीकडा कॅनेल डायव्हर्ट करून चांदणीमध्ये पाणी सोडलं आणि इलेक्शन झालं की ती पाठभोता ती बंद करून टाकला। अशा बोलतापा देऊन पाण्याचा आमदार असं म्हणायला लागल्यात। 8 वर्ष झालं हे राज्याच्या विधानसभेमध्ये विधान परिषद असताना एक सुद्धा ज्वलन प्रश्न त्यांनी कुठेही मार्गी लावलेला नाही आणि आता कुठेतरी मुरुम टाकायचं काम चालू आहे। शाश्वत रस्ते करण्याऐवजी मुरुम टाकून लोकांची दिशाभूल करायचं। इलेक्शन तोंडावर आलं की लोकांचं या अगोदरचे आमदार राहुल मोठे होते, त्यांनी काय विकास केला? राहुल मोठेने जर विचार केला अगर सांगायचं म्हणलं तर मांजरा ते सिना स्वर्गीय मोठ्या बाप्पाने आणि बयाने उर्वरित कामं, मग ती उर्दव मांजरा असेल, सिना कोळेगाव असेल, तांबेवाडी असेल, देवळाली असेल, पांढरेवाडी असेल, गिरलगाव असेल, गुलेवाडगाव असेल, असे अनेक शाखत असेल, पांढरेवाडी असेल, ही सर्व बावी असेल विकास काम त्यांनी केली। मला सांगा, आरोग्य मंत्री आपल्या मतदारसंघातले ते आमदार देखील आहेत, मतदारसंघामधील आरोग्य व्यवस्था बळकट झाली का? नाही झालेली, कुठल्याही सुखसुविधा भेटत नाहीत। आता तुम्ही दवाखान्यात जावा, कुठल्याही दवाखान्यात बघा, कुठल्याही सुखसुविधा नाहीत किंवा अधिकारी पण हजर नसतात। आणि दुसरी गोष्ट त्याच्यात म्हणजे हीच नाही, म्हणजे पहिल्यासारखं हीच नाही आणि पालकमंत्र्याच्या आश्वासनावर तर कुठलंच काम होईना। प्रश्न प्रलंबित आहेत, काय विकास कामं झाले? प्रश्नच प्रलंबित नाहीत। तुम्हाला सांगतो, सारा तालुका नेलता पाणी दाखवायला, पाडलेलं बोगद तालुका वगैरे साहेबांनी, तानाजी सावंत साहेबांनी प्रत्येक गावात गाड्या दिल्या। प्रत्येक गावातलं 50-50, 100-100 माणूस तिथं त्या रेगावान का काय म्हणतात तिथं नेलं। सगळ्या त्या लोकांना दाखवून आणलेत कामं, त्यामुळे झाकून ठेवायचा कुठला संबंध नाही। सावंत साहेबांनी तुम्हाला सांगतो पदर लोकांना, आता प्रत्येक रस्ता आजपर्यंत कोणच्या पोटाने तुम्हाला सांगतो पदर खर्च केलाय? एक बी दाखवा माझ्या गावात काम झालं की? आता माझ्या गावात तुम्हाला सांगतो 3 ते 4 लाख रुपयाचा रूम पडलाय, की कुणी टाकला आजपर्यंत पदर? शासना जाणते किंवा अहो शासनाच्या तर किंवा आणखीन बी चालू आहेत सध्या भूम परंडा वाशीत। कुठली किंमत आहे मला सांगा? आज 3000 रुपये बाईच्या अकाउंटला गाबदिशी पडल्यात, की ते बाया भगिनी किती खुश आहेत।
किती आनंद येतात बायाचा, काय आनंद गगनात मावे नाही. त्याचा फायदा महायुतीला होईल. आता फायदा होईल नाही तर नाही होईल, पण आज महिलाला आनंद आहे का नाही? प्रश्न आणखी कुठे बोलणं घेतलं नाही. ह्याच्यावर मला त्यांनी बोलायचं. जाहिरात करते सध्या, जाहिरातीचा टेम्पो येतो गावात, पण गावातले जे रस्ते झालेले नाही त्याची सुद्धा त्यात नावं सांगितली जातात. माझ्याच गावचा रामेश्वरचा रस्ता झाला म्हणून सांगते, त्याच्यात एकही रस्ता झालेला नाही. आज जाऊन तुम्ही बघा, सगळं चिखल आणि खड्डेच येतं, सगळं खोटं बोलते. आगामी विधानसभा आता तोंडावर येते. जर आपण राज्याचा विचार केला तर अनेक पक्षफुटीचे विषय झालेले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेचे 2 गट पडले, राष्ट्रवादीचे 2 गट पडले. लोकांमध्ये काय मानसिकता आहे नेमकं, कुणाला मतदान करतील लोक आता? आघाडीला मतदान करणार यावेळेस सगळे. का बरं, काय कारण आहे नेमकं? काय कारण म्हणजे ह्याने काहीच केलेलं नाही तर काय कारण? कुठं तर टाकतो मुरुम, 4 ही बसितो, कुठं तरी इट आणून संपलं, मोकळे आश्वासने. मला सांगा आता हे पक्षफुटीचं अनेक राजकारण झालेलं आहे. मात्र महायुती सरकारनं अनेक योजना देखील आणल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्या इतर योजना आहेत, त्याचा कितपत फायदा होईल लोकांना? फायदा सध्या जे शासनाने योजना आणल्यात लाडकी बहीण ही, जरी लोकांपर्यंत पैसे पोहोचले असले तरी त्याला त्याने अनेक अटी घातल्यात ना. अटीमुळे ते लोक कागद गोळा करता, म्हणजे कागदपत्र करताच पैसे नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये असं काय त्याचं एवढं म्हणजे हे नाही. त्यांना द्यायचंच होतं पैसे तर सरळ सरळ लोकांच्या खात्यावर, महिलांच्या खात्यावर त्यांनी पैसे देणं गरजेचं होतं. आणि हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. तुम्ही आज गेली 5 वर्ष बघता शेतकऱ्याच्या कुठल्या शेतमालाला भाव आहे. आज सोयाबीनची काय परिस्थिती, सोयाबीनला आज जवळजवळ 3500-3600 रुपये भाव आहे. आणि जे शासनाने 15 लाख टन सोयाबीन खरेदी केले, ते सोयाबीन आपल्याला 7,000 रुपयाच्या आसपास खरेदी करून म्हणजे येऊन पडतंय. आणि आपल्या शेतकऱ्याला भाव आहे ते 4,000 रुपये. त्याच्याऐवजी त्यांनी हे तर 6,000 जरी शेतकऱ्याला भाव दिला असता तरी शेतकरी आमचं समाधान झालं असतं सरकारवर. पण सध्या कुठलाही शेतकरी समाधान नसल्यामुळे ते सरकार निष्क्रिय सरकार आहे. मुख्यमंत्री तर वारंवार मी शेतकऱ्याच्या बाजूने असल्याचं म्हणतात. बरी भविष्यामध्ये जर विधानसभा झाली तर कुणाचा चेहरा तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आवडेल? आता चेहरा महाविकास आघाडीतला जे काय, आता लगेच चेहरा वगैरे सांगता येणार नाही ना, आवडणं वगैरे, कारण कुणाच्या जागा किती येतात आपण जरी म्हणलं तर त्याच्यावर ते पुढचा निर्णय होणार ना. जे विकास कामाबद्दल बोलताय, खरोखर गेली 30 वर्षात जे विकास नाही झाला ते नामदार तानाजीराव सावंत साहेबांनी आत्ता ह्या गेली 2.5 वर्षात केलाय. कारण त्याचा लाभार्थी मी आहे स्वतः. कारण माझ्या गावाला 2 रस्ते नव्हते, 2 रस्ते साहेबांनी मंजूर करून दिलेत. शेतरस्ते असतील, गावातलं जलजीवनचं पाणी पुरवठ्याचं काम असेल, कुठलंही काम साहेबापर्यंत गेलं की कुठलंही मोकळ्या हाताने माघारी आता कुणीच येत नाही. बरे विरोधकातला असो नाही तर पक्षातला असो, विकास कामं साहेबाची एकदम उत्कृष्ट आहे. आणि मला एकच म्हणायचं आहे की जर तालुक्याचा नेता खंबीर असेल तर विकास यायला कुठेही कमी पडत नाही. मतदारसंघामध्ये जर आपण पाहिले तर खवाभट्टीचा व्यवसाय आपण करता, काय प्रामुख्याने अडचणी आहेत? ह्या पट्ट्यामध्ये दूध उत्पादन जास्त आहे, काय अडचणी आहेत नेमकं? सध्या या परिसरामध्ये 25 ते 30 टन खवा निर्मिती होते, परंतु सध्या अशी अडचण आहे की खवा उत्पादकांना शासनाचं अनुदान भेटत नाही. त्याच्यामुळं जो सर्वसामान्य वर्ग आहे दूध उत्पादक तो अडचणीत आहे. दुसरी गोष्ट असं आहे की खवा उत्पादन जे आहे त्यात आपण पहिल्यांदा भारतातला पहिला सोलरवरती खवा निर्मितीचा प्रकल्प केलाय. पण असे प्रकल्प प्रत्येक गावागणीच होणं गरजेचं आहे, जेणेकरून हे खवा उत्पादन करणारे जे वर्ग आहे त्यांना त्रास होणार नाही, धुराचा त्रास होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. त्यामुळे शासनानं जास्तीत जास्त निधी देऊन प्रत्येक गावामध्ये अशा सोलरवरती खवा भट्ट्या तयार करणं गरजेचं आहे. त्यामुळं या परिसराचा विकास होईल. आणि दुसरी गोष्ट अशी, गुजरातमधून जो एक डुप्लिकेट खवा येतो मावा नावाने, तर ते डुप्लिकेट खव्याला जर बंधनं घातली तर ओरिजिनल शेतकऱ्यांना त्याच्यापासून खूप मोठा फायदा होईल. मला सांगा, मतदारसंघात आता तुम्ही जे विषय मांडलेला आहे ह्याच्या बाबतीत तुम्ही लोकप्रतिनिधीशी बोललात का, किंवा त्यांना काय मागणी केली का तुम्ही अनुषंगाने? आम्ही या संदर्भात लेखी मंत्रालयामध्ये दाखल केलेलं आहे की असे गावोगाव जे सोलरवरती खवाभट्टी निर्माण होणं गरजेचं आहे. बँकेशीही चर्चा केल्या, परंतु या ठिकाणी बँका थोड्या नकारात्मक असल्यामुळं खवा उत्पादकांचं बँकेत अकाउंट नसतं आणि बँकेत जर गेलं तर ते म्हणतात तुमचं अकाउंटच नाही तर तुम्हाला लोन कसं द्यायचं. यामुळे ह्या दोन्हीमध्ये तफावत असते आणि म्हणून खवा उत्पादक वर्ग जो आहे तो सध्या खूप अडचणीत आहे. मला सांगा, काय समस्या आहेत मतदारसंघात? सध्या मतदारसंघामध्ये आता सध्या पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे, पण त्या ठिकाणी काय व्हायला लागलंय, भूम तालुक्यामध्ये पर्जन्य मापाचं 4 ठिकाणी आहे फॉर सर्कल प्रमाण. मग ती प्रत्येक गावाकडे त्या अंदाजा 20, 25, 30 किलोमीटरचा अंदाज ह्या सर्कलचे ते ह्या सर्कलला. मग त्याच्या अंदाजानुसार इथं 5 किलोमीटरला जर पाऊस पडला तर पुढच्या 10 किलोमीटरला नसतो. त्याच्यामुळे फक्त प्रजन्यमाप तिथं जिथं पाऊस पडून त्याचाच अंदाज घेतला जातो आणि दुसरा शेतकरी वंचित राहिलेला जातो. आणि राहिला प्रश्न आता सध्या
ह्याचा 3311 किंवा हे प्रत्येक मतदारसंघामध्ये 4 ठिकाणी तयार झालेलं आहे. पण त्याचं मात्र 4 वर्ष प्रत्येक ठिकाणी जागा ताब्यात घेतलेली आहे. तर पालकमंत्री ह्याच्यावर काही भाष्य तयार करायला तयार नाहीत. मग त्याच्याबद्दल आम्ही स्वतः पालकमंत्री साहेबाला भेटलो, पण पालकमंत्री साहेबाला हे आम्ही जो पत्र दिलं तर त्यांना समजलं सुद्धा नाही सांगायला की बाबा हे कशातनं कुठल्या स्कीममधनं आले नाही, काय करायला पाहिजे. तर त्यांनी नाही सांगू शकलं नाही. त्याच्यानंतर आम्ही खासदारला भेटलो, ओमराजे निंबाळकरचा जनता दरबारमध्ये भेटलो, तर त्यांनी सांगितलं RDSS ला एक विषय प्रलंबितच पडला. हा विषय मला सांगा प्रलंबित बाबा, आता विधानसभा निवडणुकीत कोण आमदार म्हणून आवडेल तुम्हाला? तानाजी सावंत साहेब आवडतील का राहुल मोठे आवडतील? राहुल मोठे आवडेल. का बरं, काय काय केलं? राहुल मोठेने कामच तेवढी केली. काय केलं? सर्व जरी समजा असं जरी नाही काय बोलता हे केलं तरी सर्वसामान्य माणसाला निदान इकडे तिकडे जरा जवळ गुढीन तरी बोलते. ही वसकाले आणि कुत्र वसकाले ते वसकत आहे ती. पण त्यांनी विकास केला म्हणून काही- भरपूर निधी आणला इथं. काही नाही विकास केला. आमच्या 22 फाटा ते भवानवाडी गाव आता बी चालायचं. आता बी बघायला गेलं तर गुडघे इतकेल खड्डे आहेत तिथं. गुडघे इतकेल खड्डे आहेत. माणसाला, साध्या माणसाला सुद्धा चालायला येईना तिथं. हा, आणि विकास काय केला? कसलाच विकास नाही. कुठलं सरकार येईल म्हणजे काय तुमच्या मतदारसंघातलं अडचणी आहेत आणि कोण आमदार म्हणून आवडेल? हे जे सरकार आहे हे सरकार लोकशाही विरोधी सरकार आहे म्हणायला काय हरकत नाही. अहो बघा, पंचायत समितीच्या मुदत संपून किती दिवस झाले, जिल्हा परिषदची मुदत संपून किती दिवस झाले. सर्वसामान्य लोकांची जी कामं असतात ना हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये असतात. काय किंवा किमान तो पंचायत समितीच्या सदस्याला म्हणू शकतोय, बाबा रे चल माझी विहीर मंजूर करायची, चल मला घरकुल पाहिजे. पण आता हे सांगायचं कुणाला, व्यथा कुणाला सांगायच्या? जिल्हा परिषद मेंबर असला तर ते त्याच्या मर्यादितली कामं तर करू शकतो. ही निवडणुकाच घेऊ शकत नाहीत काय, तर हे सर्वसामान्य लोकांची कामं काय करणार? आता मी स्वतः तानाजी सावंताला मतदान केलेला माणूस आहे. त्यांनी आशा डावल्या किंवा आम्ही पाणी आणू. आम्हालाही वाटलं आमदार नसताना इतकी कामं करतोय, नद्या उकरीतोय, दही करतोय, आमदार झाल्यावर काहीतरी करेल. पण किती अपेक्षा भंग झाला काय. हे जे सरकार आहे गुंडाचं सरकार म्हणायला हरकत नाही. नक्कीच जर आपण पाहतोय अगदी परंडा विधानसभा मतदारसंघाचा जो आढावा आहे तो आपण घेत होतो आणि यामध्ये नागरिक होते, शेतकरी होते. तानाजीराव सावंत यांनी काही विकास कामं केले तर काही जणांचं म्हणणं होतं की अजिबात विकास झाला नाही. जर आपण पाहिलं तर अगदी राज्य लेवलचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक नागरिकांच्या समस्या देखील प्रलंबितच आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं जनता कौल कुणाला देणार हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बालाजी सुरवसे, साम TV, भूम, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.